नमस्कार. काय आहे, रिटायर झाल्यानंतर ना आयुष्य अगदी म्हणजे एक असं बेचव होतं, पण आपणच ते चांगलं करायचं असतं. आता कसं नाही तर काय होतं, सकाळी उठा, आंघोळ करा, पूजा करा, पेपर वाचा की झालं. पुढे काय, बायका तर त्यांच्या कामात असतात आणि आपण काय करायचं आणि अगदी शांतता घरात. मग ते कसं आयुष्य अगदी सपक वाटतं. त्याच्यापेक्षा ना काहीतरी असं भांडण तंटे, वादविवाद, आदळआपट झाली ना की कसा जिवंतपणा येतो, नाही का. आणि आज ना मला एक अशी बातमी मिळाली आहे, मस्त ट्रिगर पॉईंट आहे. असं दाबतो की धड 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 धाड. ऐका आता. अगं ऐकलं का? काय रे? अगं ती काजोल काय म्हणाली बघ, काजोल. कोण काजोल? अगं ती फिल्म स्टार. अच्छा अच्छा, तिचं काय आता? तू ये तकडे सांगतो तुला गंमत. ये. काय ना कामाच्या वेळेस काय ते तुझं इकडे इकडे काय कळत नाही मला तुझं. हा बोल, काय म्हणते ती काजोल? काजोल आत्ता मी एक व्हिडिओ बघितला. हा तर काजोल काय म्हणते इंटरव्ह्यू देताना की प्रत्येक लग्नाला एक्सपायरी डेट असायला हवी. छान, एक्सपायरी डेट म्हणे. आज लग्न झालं त्यांचं की उद्या एक्सपायरी डेट असते त्या लोकांची. काय सांगतोस तुम्हाला? त्या इंडस्ट्रीमध्ये एक तरी नट असा आहे का की नटी की त्यांचं काही लफडं नाहीये आणि एक्सपायरी डेट हवी म्हणे. फायदा काय? एक्सपायरी डेट हवीच कशाला त्यांना? लग्न करतात हे मोठं नशीब आहे. पण तुझं काय म्हणणं आहे त्याच्यावर? मला काय सांगतोयस? नाही, आपली बातमीच आहे आणि माझं काय म्हणणं असणार? नाही, नसायलाच हवंय. हा, आणि आपलं कसं असतं की बुकिंग 7 जन्माचं झालेलं असतं. 70 वर्ष आयुष्य धरलं तर 7-7-49 490 वर्षानंतर एक्सपायरी डेट. कोण तेवढं थांबणार? बरोबर नाही का. तर जाऊ दे म्हटलं, आपण आपलं गंमत म्हणून वाचून तर बघितलं. हा, एक्सपायरी डेट हवी आहे म्हणे. तुमच्या पण मनात आलं असेल असं, पण तुम्हाला करणार काय तुम्ही एक्सपायरी डेट करून? नाही, काय माहितीये का, मला असं वाटतं की आपल्या लग्नाला जरी एक्सपायरी डेट नसली ना तरी प्रेमाला मात्र असते. तुम्हाला सांगतो, लग्नानंतर 6 महिन्यात प्रेम संपतं आणि पहिलं मूल झालं की अजिबात संपलं. मग फक्त सहजीवन आणि आपण ATM कार्ड आणि यांचं आपल्यावर प्रेम नसतं. मुलं संसार, मुलं संसार. आपण काय आहे नाही चलत आहे, नाही का. तुला काय वाटतं? असं असतं. अरे, सहजीवनालाच खरा अर्थ असतो. हो का? तुम्हाला 1-1 मिनिटाला बायको कपडे कोणते घालू, बायको अरे तिथे जायचंय ना मग त्यांना काय द्यायचं, बायको ह्या गोष्टीचं काय करायचं, बायको त्या गोष्टीचं काय करायचं. मिनिटाला बायको लागते. एक्सपायरी डेट घेऊन करणार काय? नंतर कोण मिळणार तुम्हाला? बरोबर, एक्सपायरी डेट हवी म्हणे. मिनिटाला बायको लागते, कारण सगळं तुम्हीच ठरवता ना. की आम्ही ठरवलं की ते चुकीचंच असतं. हे एकदा ठरल्यानंतर आम्ही ठरवायचं भानगडीतच पडत नाही. काय विचारायचंय हिला विचारा, ठरवायचंय हिला विचारा. आपण आपलं मम 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 काही नाही असं म्हणून तुम्ही सोपा मार्ग शोधता, बाकी काही नाही. काय चुकलं तर बायकोच्या माथ्यावर घालायला आपलं तुम्हाला सोपं जातं म्हणून बायको, बाकी काही नाही. एवढं काही महत्व द्यायचं नसतं तुम्हाला. ट्रिगर पॉइंट कसा मिळाला? तुला काय सकाळी सकाळी कामधंदे नसतात, काहीतरी आपलं शोधून काढतो उगाच. चला, मिळालं ना. शांतता भंग झाली की नाही? तुम्ही असं काहीतरी करत राहा. नुसतं गुडू बोलून मजाच नाही. फटाके वाजलेच पाहिजे, त्याच्याशिवाय मजा नाही. वाजवा फटाके, घ्या उदबत्ती, नाही तर घ्या काय ते म्हणतात फुलबाजी, लावा बॉम्ब. झालं, जाऊ मी कामाला. हो झालं. लागा तुमचं पेपर वाचा, नको त्या बातम्या वाचत बसले. मजा आली की नाही? हे असंच असतं, नाहीतर नसतं काय बसून. मस्त मजा, एन्जॉय. नमस्कार. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. कॅफे लाफ्टर. धन्यवाद.